मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 9 जुलैचा भाग तुम्ही ऐकत आहात. आणि प्रेक्षकांनो, आजचा रिव्ह्यू एक नंबर होणार आहे बरं का. कारण काय काय झालंय मालिकेत गंमत जम्मत ते बघत राहा शेवटपर्यंत. नंदिनी निघालेली असते आनंद निवासला जाण्यासाठी. आता ती विचार करते की लवकर निघूयात, उगाच जीवा समोर आले आणि आईसमोर म्हणले मी सोडतो तर माझी कोंडी व्हायची, त्यापेक्षा ते यायच्या आत निघते. आता असा विचार करून ती निघणार असते तेव्हा तिला तिच्या त्या ड्रेसिंग टेबलवरती ते वॉच दिसतं, ते कपल वॉच आहे ना, त्यातनं ते तिचं वॉच तिला दिसतं. आणि तिला आठवतं की काल आश्रमातल्या बायका तिला म्हणत होत्या की ताई, उद्या येताना ते घड्याळ घाला बरं. आता नंदिनीने काहीतरी विचार केलाय आणि ते घड्याळ तिच्या जवळ ठेवलंय आणि निघून गेली आहे. सॉरी, ते घड्याळ तिच्या जवळ न ठेवता ते निघून गेली आहे. मला काही क्षण असं वाटलं ती वाकली होती ना खाली, की तिने घड्याळ घेतलं की काय, पण नाही घेतलं तिने आणि निघून जाते. अरे देवा, आता हे बघा, नवीन नवीन नवरा नवरी असल्यासारखे हे नवरा बायको जरा जास्तीच रोमॅन्टिक आहेत हा. म्हणजे पारचे आई बाबा, आता ते पारचे बाबा त्यांच्या बायकोसाठी ते सँडविच बनवत आहे. त्या मानिनी ताई येऊन त्यांना भग करतात आणि म्हणतात काय हो देशमुख, काय करताय. ते घाबरतात आणि म्हणतात काय गो मानिनी, मी घाबरलो ना. अगं सकाळी सकाळी काय घाबरवतेस मला. मानिनी ते म्हणतात घाबरायचं काय त्यात. पण देशमुख गुड मॉर्निंग. मग ते म्हणतात गुड मॉर्निंग ग मानिनी. मग मानिनी ते म्हणतात काय चाललंय काय तुमचं. नाही म्हणजे एरवी मी आणि माझी किचन पार्टनर आम्ही दोघी नाश्ता करत असतो, मी आणि नंदिनी. नाही म्हणजे आम्ही दोघी डिस्कस करून नाश्ता करतो, पण आज चक्क मिस्टर विक्रम देशमुख ब्रेकफास्ट करताय सगळ्यांसाठी. ते विक्रम म्हणतात नाही ग मानिनी, सगळ्यांसाठी नाही करत आहे मी ब्रेकफास्ट, मी खास माझ्या स्पेशल बायकोसाठी ब्रेकफास्ट करतोय. मानिनीताई म्हणतात अगो बाई, काय हो, अहो आज काही स्पेशल नाहीये, पण काय काय आहे काय आज. विक्रम म्हणतात नाही, तुला एक सांगू का मानिनी, माझ्यासारखी प्रेम करायची क्रिएटिव्हिटी आणि कला दुसऱ्या कोणातच नाही आपल्या घरामध्ये. खरं आहे की नाही. मानिनीताई म्हणतात हा खरंय, ते मात्र खरं आहे. मग विक्रम म्हणतात काल ना मला अचानक आठवलं ग मानिनी, म्हणजे मी तुझ्यासाठी आतापर्यंत काहीच नाही केलं ग. नाही म्हणजे मला सांग, जीवाने म्हणे नंदिनीसाठी ऑमलेट बनवलं. मानिनीताई म्हणतात हो ना हो, आणि ते तिने खाल्लंच नाही. विक्रम म्हणतात का गो, का नाही खाल्लं तिने. मानिनीताई सांगतात अहो तिला ते नव्हतं खायचं म्हणे नॉनव्हेज, आणि या पठ्ठ्याने ते बनवलं. आता ते हसतात विक्रम आणि म्हणतात अरे देवा, म्हणजे या पठ्ठ्याने आपल्या बायकोला इम्प्रेस करायचा प्रयत्न केला आणि पचका झाला त्याचा. पण जाऊ दे, प्रयत्न तर केला ना त्याने, अगदी माझ्यासारखा. म्हणजे काल जीवाने ऑमलेट बनवलं, आपल्या काव्याने मस्त छोले श्रीखंडपुरी बनवलं. नाही म्हणजे क्या बात आहे. काव्याच्या हाताला चव आहे ग मानिनी. मानिनीताई म्हणतात हो, ते समजलं आपल्याला की तिच्याही हाताला चव आहे म्हणून. विक्रम छान टॉन्ट मारतात, बोलल्या सासूबाई बोलल्या. मानिनीताई म्हणतात चला काहीतरीच तुमचं. मग आता ते विक्रम म्हणतात चल बघ बरं आता, मी तुझ्यासाठी बनवलेलं हे सँडविच कसं झालंय सांग मला, म्हणजे कशी झाली आहे चव जरा सांग ना. मानिनीताई म्हणतात थँक्यू, पण तुम्ही हे सँडविच बनवलंय ते भारीच असणार आहे, पण काय हो तुमच्या मनात नाही आलं का की हे दोघं असं का करताय. विक्रम म्हणतात तुला खरं सांगू का मानिनी, माझ्या मनात का आई आलेलं नाहीये. मानिनीताई म्हणतात तुम्हा पुरुषांच्या मनातनं का आई येत नाही, मी नंदिनीला विचारते, बघू बरं कसं केलं ते सँडविच. आणि त्या सँडविच खाऊन ते सँडविचचं कौतुक करतात. आणि इकडे बघा वसवात त्याला जरा प्रॉब्लेम झालाय छोले खाण्यामुळे, त्या कणत असतात. आणि आता ती रम्या म्हणते आई तुला काय झालं ग. वसवात्या म्हणतात काय होणार, त्या काव्याने छोले केले ना ते बादले, बहुतेक त्यांच्या बाथरूमच्या वाऱ्या वाढलेल्या दिसतात. मग ती रम्या म्हणते, स्वात्या म्हणतात तिने ना ते चांगल्या मनाने केलेच नसतील, पहा शेवटी सासू ती सासूच असते ना. आता ही रम्या म्हणते तिला कशाला बोलते उगाच, तुला रात्रीचे कडधान्य खाणं चालत नाही, तुला माहित नाही का ग आई. मग स्वात्या अचानक म्हणतात पण काय ग रम्या, या काव्याला असं काय झालं ग अचानक, अशी कशी बदलली ग ती. रम्या म्हणते काय झालंय. स्वात्या म्हणतात अगो बघ ना, त्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी, त्या वटपौर्णिमेच्या दिवशी ग तिने पाठसाठी पूजा केली, काल पाठसाठी स्वयंपाक पण केला, काय चाललंय काय या काव्याचं. रम्या म्हणते अगं आई तुला काव्यामध्ये झालेले बदल दिसत आहे, पण पार्थमधले बदल नाही दिसत आहेत ना. अगं त्या दिवशी वटपौर्णिमेला काव्याच्या मागे मागे करणारा पार्थ आता बदललाय, काहीतरी बिनसलंय ग आई त्या दोघांमध्ये. नाही म्हणजे काहीतरी मोठं झालंय, त्यामुळे पार्थ, अगं चक्क आपला पार्थ देशमुख नाराज झालाय काव्यावर. म्हणून तर तुला म्हटले होते जा बोल तिच्याशी, काही कळतंय का समजून घ्यायचा प्रयत्न कर. वसवात्या मग सांगतात अगं गेले होते मी तिच्या खोलीत, दचकली ती जरा मला बघून, पण तिने शित्तापीने सांभाळलं मला. रम्या म्हणते काय झालं काय नेमकं.
ती काही लपवत होती का, नर्वस होती का आई? काय चौकशा आहे बघा ना या मायलेकींना. आता पुन्हा थोडा भूतकाळ आठवला व स्वात्याला. मग त्या आठवून सांगतात, अगं नर्वस नव्हती ती, पण काय झालं रम्या, तिच्याशी बोलून मी रूमच्या बाहेर येत होते तेव्हा एक असं चॉकलेटी रंगाचं इन्व्हलप खाली पडलं, तर ते मी उचललं आणि तिने माझ्या हातातून खेचलं ग. आणि मी तिला विचारलं, का ग असं का खेचलं? मग मला सांगितलं तिने, अभ्यासाचं आहे. रम्या म्हणते, मग खेचायचं कशाला, अभ्यासाचं आहे तर? मग स्वात्या म्हणतात, हो ना, मला तेच वाटलं ग. रम्या म्हणते, अगं आई, याचा अर्थ त्या ब्राऊन इन्व्हलप मध्ये असं काही आहे जे आपल्या हाती तिला लागू द्यायचं नाहीये. झालं, लगेच यांचे अँटीने ऍक्टिव्हेट झाले. आता लगे या दोघीच जोगी त्या ब्राऊन इन्व्हलपच्या मागे लागणार, म्हणजे काहीतरी काम मिळालं नाही यांना. तेवढं पुरे झालं. आपल्या मालिकेच्या पात्राबद्दल बोलतोय आपण. आता इकडे लगेच काव्या रेडी होऊन आली आहे बरं का, आंघोळ वगैरे करून आली आहे आणि ती आता पार्थच्या मागे मागे करणार. तेवढ्यात तिला समोर ते ब्राऊन इन्व्हलप दिसतं आणि तिला पुन्हा आठवतं की आता आपल्याला घटस्फोट द्यायचा आहे का काय पार्थला, आता काय करायचं काय नाही, या सगळ्या गोष्टींचा विचार करायला लागते. आता आज ना प्रेक्षकांनो, मला एक मोठा प्रश्न पडलाय. आता तो प्रश्न काय पडलाय ना, तो त्या सीनवर तुम्हाला सांगते मी. चला बघत राहा पुढे काय काय घडलंय. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे रम्याला आणि स्वात्याला एक काम मिळालंय, ब्राऊन इन्व्हलप शोधायचं. आणि आता या दोघी कधी केव्हा शोधतात ते बघू. आता ते पुढच्या पुढे. आता आधी भूतकाळाचा अत्याचार पाहून घेऊ आपण पुन्हा एकदा. काव्या ते इन्व्हलप पाहते आणि पुन्हा तिला ते भूतकाळ आठवतो. पुन्हा त्या पार्थचा अख्खा तो सीन त्यांनी दाखवला की तो तिला घटस्फोट देतो, तिला सांगतो की बाई आता आपण सोबत राहायचं नाहीये, मला घटस्फोट देऊन टाक, 5-6 दिवस बाकी आहे. ते सगळं तिला आठवतं. मग ती जरा डिस्टर्ब होते आणि मग पुन्हा अचानक ती भानावर येते आणि विचार करते, अरे बापरे 9:15 झाले, मला जायचंय कॉलेजला, उशीर होईल, पार्थ गेले का काय? लगली इकडे तिकडे पाहायला लागते पार्थला. पार्थ तिला घरात दिसत नाही, तिला वाटतं गेला वाटतं पार्थ. आणि आता ती विचार करते, अरे देवा, हे गेले का काय ऑफिसला? आणि तिची एकदम गोंधळ गडबड होऊन जातो तिला. आणि ती विचार करते, माझा प्लॅन फिसकटता कामा नाही, मला जायचंय पार्थ सोबत. काय 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 उशीर केलाय मी. काव्या काव्या आवर 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 पटपट. आता ती तिची बॅग घेते आणि पटापटा जे पुस्तकं दिसतील ते कोंबते त्या बॅग मध्ये आणि पळते. इकडे आता या मिया बीबीचा रोमॅन्स चालू असतो. विक्रम म्हणत असतात, घे ग अजून घे एक ब्रेड. आता त्या मानिनताई म्हणतात, एवढं नको, मला सगळ्यांसाठी नाश्ता बनवायचा. असं काय करता तुम्ही आहो? तेवढ्यात बघा तिकडनं रम्या येते आणि इकडनं काव्या येते. आता काव्या बघते तर काय, समोर पार्थ नसतो. ती आवाज देते पार्थ आणि मानिनताईंचं विक्रमचं लक्ष जातं तिच्याकडे. मानिनताई म्हणतात, अगं बाई पार्थ केव्हाचा तयार होऊन गाडीत थांबलाय. अरे देवा, केव्हाचा गेलाय, म्हणजे बऱ्याच वेळचा गेलेला दिसतो हा. काव्या म्हणते, काय सांगताय, कधी उठले कधी आवरलं कळलं पण नाही मला, मग मी निघते. आता रम्या पण म्हणते, मी निघते, बाय मामा मामी, बाय काव्या. काव्या म्हणते, ए बाय काय रम्या, अगं मी पण येते तुझ्यासोबत, चल चल. आता लगेच काव्या म्हणते, अरे देवा माझं आय कार्ड राहिलं. आणि काव्या पुन्हा तिच्या खोलीत पळते. विक्रम म्हणतात, अगं काव्या हळू, जरा पडशील. मग आता बघा रम्या पुढे पळते. मग मानिनताई म्हणतात, ए रम्या, पार्थला सांग बरं का काव्या येते म्हणून. आणि एकीकडे सँडविच खातायत त्या. पण आता पुन्हा आपल्याला भूतकाळाचा अत्याचार त्या पार्थला बसल्या बसल्या सगळं आठवतंय. म्हणजे त्या काव्याने घटस्फोटाची नोटीस पाठवली, हा तिच्यासाठी ते काय पेस्ट्री घेऊन गेला, रेड वेल्वेटची पेस्ट्री. हे अशा प्रेक्षकांना म्हणजे विषय निघाला म्हणून सांगते, अशा कलरफुल पेस्ट्री खाऊ नये, त्या हानिकारक असतात. तर बघा पुढे काय घडलंय. आता ही रम्या बसते गाडीत. मग पार्थ तिला गाडीत बसल्या बसल्या सांगतो, हे बघ रम्या, आपल्याला ना आज मीटिंग करायची आणि ती मीटिंग तू हँडल कर, जरी मी तिथे असलो तरी. कुठल्याही परिस्थितीत आपल्याला ती डील क्रॅक करायची आहे. मग रम्या म्हणते, खरंच का रे पार्थ, रिअली? अरे ती डील मी क्रॅक करूनच देईल तुला, म्हणजे मला इमॅजिनच होत नाहीये. बघ मला खूप आनंद होतोय, तू माझ्यासोबत आहे म्हणल्यावर तसं टेन्शन नाहीये. मग आता पार्थ म्हणतो, हे बघ माझा विश्वास आहे तुझ्यावर. आता काहीतरी त्या ऑफिसच्या गप्पा मारताय म्हणून ते ऐकवलं. मग तेवढ्यात काव्या येते लगबगीने आणि बसते गाडीमध्ये. पार्थला म्हणते, 9:15 आले बघा मी पार्थ बरोबर, चला चला मी वेळेत आले बघा, निघूया का? आता बघा बिचारी काव्या एवढी छान बसली आहे तिथे आवरून सावरून, पण पार्थ तिच्याशी एकही शब्द बोलत नाही ना. ती रम्या बोलते. आता रम्याला फोन येतो म्हणून ती फोनवर बोलत असते आणि मग काहीतरी मेसेज आलाय तिला. मग ती पार्थला सांगते, अरे पार्थ, बँड्राच्या क्लायंटचा मेसेज आलाय बघ. मग पार्थ म्हणतो, बरं ठीक आहे, आपण जायच्या आधी ठरव मीटिंग, आणि हवं तर तू जातेस का पुढे गाडीने? मग रम्या म्हणते, अरे नाही, आपण सोबतच जाऊ, पण येताना मी कॅबने येईल. आता बघा प्रेक्षकांनो, हे रम्याचं वाक्य काव्याने ऐकलंय म्हणून ते आपल्याला ऐकवलंय. म्हणजे येताना रम्या तिची ती येणार आहे आणि पार्थ एकटा येणार आहे हे काव्याला कळलंय. आणि ती मनातल्या मनात काहीतरी प्लॅन ठरवते. नुसतं आपल्या तिच्या चेहऱ्याचे हावभाव दाखवले जे मी टिपले आहेत बरं का, आणि हे तुम्हाला कोणी सांगणार नाही माझ्याशिवाय, हे मात्र खरं आहे. आता बघा इथून पुढचा सीन आहे ना, तो खूप हसायचा आहे. आता ही नंदिनी रिक्षावाल्यांना आवाज देत असते, रिक्षा, ओ रिक्षा,
ओ दादा, हो आनंद निवासला सोडा ना. आता इथे ना प्रेक्षकांना थोडी गंमत घडली बरं का. कोइन्सिडंट म्हणा हवा तर. ते रिक्षावाले काका म्हणतात, नाही हो मॅडम, गॅस संपलाय. बहुतेक गॅसवर आहे यांची रिक्षा, पण नेमकं काय झालं, सकाळी सकाळी आमचा पण गॅस सिलेंडर संपला. आता मी सांगत असते माझ्या मिस्टरांना, क्या हो गॅस सिलेंडर संपला, आणि नेमका हा डायलॉग तिथे ऐकू आला. जस्ट अ कोइन्सिडंट, पण सांगावासा वाटला तुम्हाला म्हणून सांगते. तर माझे मिस्टर म्हणतात, अगं ते टीव्हीतला गॅस संपला. अहो म्हटलं, नाही खरंच आपल्या घरातला संपला. तर असं एक गंमत घडली म्हणून सांगितली तुम्हाला. तर बघा, आता ही नंदिनी जात असते तेव्हा जीवा आडवा येतो तिला आणि म्हणतो, ए नंदिनी, चल ना माझ्यासोबत बस ना गाडीवर, मी सोडतो ना तुला रिक्षामध्ये. एका मागोमाग एक अशा 3 रिक्षा जातात बरं का. आता हा पण जीवाचा प्लॅनिंग आहे. बघा बघा कशी गंमत घडली आहे. नंदिनी भाव देत नसते याला. ती म्हणत असते, प्लीज माझ्या मागे मागे येऊ नका जीवा, माझी मीच जाईल. आता जीवा म्हणत असतो, ए काय हट्ट करतेस नंदिनी, चल ना बस ना गाडीवर, सोडतो ना मी. आता नंदिनी जरा वैतागते. जीवा म्हणतो, अगं असं काय करतेस नंदिनी, तू बसणार म्हणून बाईक चकाचक केली ना, आणि चकाचक बाई मला भाव देत नाहीये, याला काय अर्थ आहे यार नंदिनी. ए चल ना ग नंदिनी, तू दमशील ना चालून चालून, तू दमली ना तर चालून चालून थकशील ग, आजारी पडशील. हा तशी आजारी पडल्यावर मी तुझी काळजी घेईल, मला आवडेल. आता हा एवढा बडबड करत असतो, पण नंदिनी मात्र पुढे जाते आणि तेवढ्यात एक पोलीस हवालदार जीवाला पकडतो आणि जरा मजाच घडते. नंदिनी आता बघत असते बरं का सगळं. ट्रॅफिक हवालदार म्हणत असतात, ओ रोड रोमिओ, काय बायकांच्या मागे करता का. त्यावर आता जीवा म्हणतो, अहो नाही हो, मी रोड रोमिओ नाहीये. आणि रोड रोमिओ बायकांना त्रास देतात का, असं मागे मागे जातात का. अहो मी रोड रोमिओ नाही हो, माझी बायको आहे होती. इथे ना जरा फास्ट दाखवला बरं का सीन. ते ट्रॅफिक हवालदार काही विश्वास ठेवत नसतात जीवावर. जीवा म्हणतो, अहो खरंच ती माझी बायको आहे हो, मी आवाज देतो, ए चकाचक बाई इकडे बघ ना. अगं नंदिनी, ते मला धक्का मारताय, अगं जखम झाली ना ग मला. तो इतका केविलवाणा बोलतोय नंदिनीला, पण नंदिनी बघा ना त्याला भाव देत नसते. पण शेवटी तिचा स्वभाव जरा मृदू आहे. पण बघा काय काय झालंय. आता ते ट्रॅफिक हवालदार म्हणत असतात, चल खोटं नको बोलू, कुठे लागले रे तुला. जीवा म्हणतो, अहो धक्का नका मारू, माझ्या छाती लागले. ओ ओ अहो ए नंदिनी, अगं हे बघ ना, हा माणूस मला त्रास देतोय. अहो मी तिला नाही त्रास देते हो, माझी बायको आहे ही. आता तो ट्रॅफिक हवालदार म्हणतो, अरे तू कसं काय तिचा नवरा असू शकतो. काही पण म्हणजे कोणी कोणाचा नवरा असतं नसतं हे असं काही लोक डिसाईड करतात का, काही दाखवलं आपलं. आता नंदिनी तिथून निघून जात असते. पण आता जीवा म्हणतो, काय अहो चकाचक बाई माझ्या तोंडावर पाठ फिरून निघून गेली, बघा ना अहो इन्स्पेक्टर कशी बायको आहे माझी. आता तो इन्स्पेक्टर त्याला काही सोडे ना बरं का. आता तो तिच्या मागे मागे जात असतो. शेवटी नंदिनीला दया येते. एवढा गोंधळ घालतात ते दोघे की विचारूच नका. आता नंदिनी येते आणि म्हणते, अहो थांबा, सोडा त्यांना, आहे तो माझा नवरा. मग ते ट्रॅफिक हवालदार वैतागतात आणि म्हणतात, मग इतक्या वेळेचं सांगायला काय आलं होतं तुम्हाला, उगा टाइमपास केला. बरोबर आहे ना त्यांचं. आता बघा जीवा म्हणतो, चल चल चकाचक बाई बस ना ग मागे. मग नंदिनी म्हणते, जीवा काय काय चाललंय तुमचं हे सगळं. जीवा म्हणतो, काय चाललंय माझं. मग नंदिनी म्हणते, हे बघा तुमची जखम. मग लगेच जीवा म्हणतो, अगं बरी आहे ग जखम, काही झालं नाहीये मला. आणि मला सांग, तुझ्यावर जेव्हा जीव घेणा हल्ला झाला होता तेव्हा तू पण दुसऱ्या दिवशी पोलिसांना स्टेटमेंट द्यायला खाली आली होतीस ना, मग मी किती दिवस आराम करणार आहे. नंदिनी बस ना ग गाडीवर, बस ना. आता तेवढ्यात मागून एक रिक्षावाला येतो. नंदिनी त्याच्या मागे मागे जाते. रिक्षा, ओ रिक्षा, आनंद निवास रिक्षा. आता तो रिक्षावाला पण निघून जातो. मग जीवा पुन्हा मागे येतो आणि म्हणतो, बघ बघ नंदिनी, ऑलरेडी तुला 3 रिक्षावाले नाही म्हणून गेलेत ना. आता नंदिनीला ते खटकतं. ती म्हणते, काय 3 रिक्षावाले, तुम्हाला कसं कळलं की 3 रिक्षावाले मला नाही म्हणून गेलेत. जीवा म्हणतो, अगं मी केव्हाचा तुला बघत होतो ना, लांबून पाठलाग करत होतो ना तुझा, लक्ष होतं माझं तुझ्यावर, मी बघत होतो. 3 रिक्षावाले तुला नाही म्हणले, हे खरंय का नाही, खरंय का नाही नंदिनी. मग बस ना ग पटकन, बस ना माझ्या गाडीवर, प्लीज प्लीज बस. आता शेवटी नंदिनीला पर्याय शिल्लक राहत नाही. मग ती बसते गाडीवर त्याच्या. आणि इथे पुन्हा आपल्या मालिकेचं वाट हरवली असं गाणं रोमॅन्टिक ऐकू येते आपल्याला. आणि जीवाने फायनली हा हू करत करत त्या नंदिनीला गाडीवर बसवलं. आता एक्झॅक्टली पार्थ आणि काव्याचं पण हेच चाललंय. पण आता बघा, मला जो प्रश्न पडला ना तो सांगते तुम्हाला पुढे काय पडलाय. आता नंदिनी बघा बसते गाडीवर आणि इथे गाण्याचं शीर्षक गीत ऐकवलंय आणि मध्येच ना प्रेक्षकांनो एक क्यूट असा सीन दाखवलाय. आता जीवाला आठवतं की त्याने हे सगळं कसं मॅनेज केलंय, म्हणजे या पठ्ठ्याचा सगळा प्लॅन आहे बरं का, नंदिनीला गाडीवर बसवण्याचा. आता बघा, जीवा 3 रिक्षावाल्यांना पकडून प्लॅन करतोय. त्या माणसांना सांगतोय, हे बघा आता या मोठ्या घरातून एक बाई बाहेर येईल, हे बघा हा फोटो आहे त्या बाईचा. या बाई बाहेर आल्या की त्या रिक्षा करतील आणि म्हणतील आनंद निवासला जायचंय. हे बघा त्या आल्या तरी त्यांच्या समोर एक एक करून यायचं. त्या सांगतील तुम्हाला आनंद निवासला यायचं, इकडे जायचं तिकडे जायचं, पण निघून जायचं त्यांच्या समोरून. ते रिक्षावाले म्हणतात, ओ साहेब भाऊ काही पण काय सांगताय,
तुम्ही काय निघून जायचे पैसे देताय काय आम्हाला? नाही नाही, आम्हाला नाही जमणार. रिक्षावाले पण भाव खायला लागलेत बिचारे. काय त्या जीवाचे बदललंय नशीब बिचारा. आता बघा, तो दुसरा रिक्षावाला म्हणतो, अहो काय हो, अहो आधीच रिक्षावाले म्हणून आमचं नाव बदनाम होऊन जातं. लोक म्हणतात थांबत नाही, रिक्षावाले थांबत नाही. अहो कशाला त्या गिराईकाला त्रास द्यायचा. जीवा म्हणतो, काय हो एवढी इमानदारी करता तुम्ही? एवढी इमानदारी तुम्हाला पाळायची ते एखाद्या गरजू व्यक्तीला नाही तर म्हाताऱ्या माणसाला सोडा ना, बिना पैशाचं. जमल का तुम्हाला? जमल? अहो काय हो, समजा ना माझा प्रॉब्लेम, समजा ना. रिक्षावाले म्हणतात, काय हो साहेब तुम्ही पण. जीवा म्हणतो, अहो तुम्हाला रिक्वेस्ट करतो असं समजा. मग रिक्षावाल्याच्या लक्षात येतं, तो म्हणतो, दिलाचा मामला दिसतोय साहेब. जीवा म्हणतो, तसं समजा, हवं तर घ्या घ्या पैसे घ्या. तर अशा पद्धतीने जीवाने प्रत्येकाला 200 रुपये वाटले. हे सगळं जीवाला आठवलं असं आपल्याला दाखवलंय मालिकेत. आणि आता नंदिनी म्हणते, चला आम्हाला उशीर होतोय ना. मग जीवा म्हणतो, हो म्हणजे काय, त्यासाठीच तर आलोय ना मी तुला सोडवायला. आणि आता अशा पद्धतीने याची गाडी पुढे भुर्र करून चालली आहे. आता बघा, हा पार्थ काव्याला सोडतो, पण काव्या त्याच्याशी बोलणार असते. ती उतरते गाडीच्या खाली, पण पार्थने चक्क तिला भाव दिलेला नाही आणि लगेच निघून गेलाय तो गाडी घेऊन. आता काव्या जरा उदास होते. मग अनिशा येते तिच्या मागे मागे आणि तिला आवाज देते. अनिशा म्हणत असते काव्याला, अगं तू कुठे होतीस? किती फोन केले तुला, तू फोन का नाही उचलला? अगं मी तुझ्या घराजवळून येत होते, मला वाटलं तुला आणावं सोबत, तू माझा कॉल का नाही उचललास ग काव्या, आणि आली कशीस तू? त्यावर काव्या म्हणते, अगं मला पार्थने ड्रॉप केलं. मग अनिशा म्हणते, काय सांगतेस, पार्थने ड्रॉप केलं? आणि मग काव्या म्हणते, हो न ग अनिशा, पण बाय पण नाही केलं त्यांनी. मग अनिशा जरा हिची खेचते बरं का. ती म्हणते, कसं असतं ना काव्या, माणूस जवळ असलं ना तर आपल्याला त्याची किंमत नसते, दूर निघून गेल्यावर कळतं आपण काय गमावलंय ते. जाऊ दे ग, कर्म, बाकी काही नाही. अनिशाने मस्त टोमणा मारला काव्याला. काव्या म्हणते, अच्छा काय ग, मिठाची फॅक्टरी होती का तुझी अनिशा? सतत आपलं माझ्या जखमेवर मीठ चोळत असतेस. अनिशा म्हणते, पण काय ग काव्या, मला एक कळत नाहीये, पार्थ पासून पिच्छा सोडवण्यासाठी तू जीवाचं रान केलंस. पार्थने किती काय केलं तुझ्यासाठी, पण तू नाही त्यांना भीक घातली. सतत चिडचिड रागराग करत होतीस त्यांचा, आणि अचानक प्रेम वगैरे उफाळून आलंय का? तर आता बघा, मला जो प्रश्न पडलाय तो इथे आहे. काव्या या अनिशाला उत्तर देते, नाही ग अनिशा, असं काय बोलतेस, शब्द जरा जपून वापर. काही काय बोलतेस तू, प्रेम वगैरे काही नाहीये हे. अगं म्हणजे माझ्याबद्दल ते चांगला विचार करतात, मला जरा गिल्ट वाटलं ना, म्हणजे ते माझ्यासाठी चांगला विचार करतातच ना, आणि त्यांनी स्वतःहून त्या घटस्फोटाच्या पेपरवर सही केली, त्याचा त्रास होतोय ग मला अनिशा. पार्थ खूप चांगले आहेत आणि ते खूप चांगले आहेत ग, आणि म्हणून त्यांना होणारा त्रास मला बघवत नाहीये. आणि कसं आहे ना, उशिरा का होईना मला कळलंय हे सगळं, पण फक्त जाताना तरी किमान त्यांच्याशी चांगली वागून जाईल मी. म्हणजे बघा प्रेक्षकांनो, या विचाराने हे सगळं ही काव्या करते, म्हणजे याला काही अर्थ आहे का? म्हणजे पुन्हा त्या पार्थच्या मनामध्ये प्रेम निर्माण करायचं आणि त्याच्या आयुष्यातून निघून जायचं. म्हणजे खरंच सांगा, मला हाच प्रश्न पडलाय की हे काव्याचं वागणं बरोबर आहे का, आणि त्या जीवाचं सुद्धा. पण आता बघा, हे सगळं करता करता कदाचित लग्नानंतरच्या टायटलचं सगळं समर्पक सार्थ होईल असं वाटतंय. तर आता ही काव्या त्या अनिशाला म्हणते, उगं प्रेम वगैरे नाव देऊ नको या सगळ्याला हा अनिशा. आणि हा प्रसंग संपला. आता माझ्या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा. तर बघा, आता नंदिनीला आनंद निवासला सोडलं जीवाने, आणि तिला म्हणतो कसा, मॅडम आपकी मंजिल आ गई. आता नंदिनी निघून जात असते तेव्हा जीवा म्हणतो, अगं थांब की नंदिनी. नंदिनी त्याला म्हणत असते, हे बघा जीवा, पिकअप करायला. आता जीवा आधीच म्हणतो, हो मी येणार, पिकअप करायला पण येणार. नंदिनी म्हणते, नाही पिकअप करायला येऊ नका, मी तुम्हाला तेच सांगते. मग लगेच ढंगचिक वाजायला लागतं म्युझिक. जीवाला असं लगेच वाईट वाटतं. मग नंदिनी म्हणते, हे बघा मी रिक्षाने येईल संध्याकाळी, त्यामुळे प्लीज मला घ्यायला येऊ नका. आता तो प्रसंग इथेच संपवला. आता अनिशा बघा काव्याला म्हणते, ओके ठीक आहे बाई, नाही म्हणत तुला काही असं. बाकी आजचा तुझा काय प्लॅन आहे ग काव्या? मग काव्या म्हणते, काय प्लॅन असणार आहे, आज क्लास करेल, पार्थ देशमुखांसोबत आली आहे आणि पार्थ देशमुखांसोबतच घरी जाणार आहे. आणि पुढे म्हणते कशी बघा काव्या, अगं अनिशा जाताना त्यांच्यासोबत रम्या पण आहे. आता अनिशा म्हणते, ते ठीक आहे ग, पण पार्थ त्यांची वाट वाकडी करून तुला घ्यायला येतील का इथे? आता ही काव्या म्हणते, अगं ते नाही आले तर आपण जाऊयात ना, आपली वाट वाकडी करून त्यांच्याकडे. आता प्रेक्षकांनो, पुढचं प्रोमो त्यांनी खूपच क्यूट दाखवलाय आणि मस्तच दाखवलाय असं म्हणा ना. आता हा जीवा रिक्षावाला बनून गेलाय बरं का नंदिनीला घ्यायला, आणि या काव्याने कसं काय कोणास ठाऊक, पण या पार्थची गाडी पंक्चर केली आहे. आता पार्थ विचार करतो, गाडी पंक्चर आहे म्हणजे रिक्षाने जावं लागेल.
आणि काव्या त्याच्या समोर रिक्षा घेऊन हजर आहे. म्हणजे जसं पार तिच्या पुढे पुढे करत होता ना, एक्झॅक्टली ती तसंच करते. नंदिनी विचार करत असते, बरं झालं बाई मला रिक्षावाला मिळाला, नाही तर जीवासोबत जावं लागलं असतं. बरं झालं देवा. आता ती असं म्हणते तेव्हा तो जीवा म्हणतो, देवा नाही जीवा म्हणा जीवा. आता तो रिक्षावाला बनून गेलाय त्या नंदिनीच्या मागे आणि इकडे हा पार्थ सुद्धा उगा बळजबरी बसलाय काव्यासोबत. असं करतोय. प्रेक्षकांनो ये खूप जादा हो रहा है नाही का. बघूयात पुढे यांचं लग्नानंतर प्रेम कसं जडते एकमेकांवर. तर आजचा एपिसोड हा असा होता. कसा वाटला तुम्हाला माझ्या आवाजात मला नक्की कमेंट करून कळवा आणि नेहमीप्रमाणे माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हं. त्यामुळे तुम्हाला खरेखुरे रिव्ह्यूज नक्कीच ऐकायला मिळतील अशी मी तुम्हाला ग्वाही देते. तर बघूयात लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत पुढे काय घडतंय. भेटूयात उद्या पुन्हा प्रेक्षकांनो. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.